आताची लोकसभा निवडणूक निजामशाही विरुद्ध मराठेशाहीच्या लढाईप्रमाणेच असून मतदारांनी नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांना साथ देण्याचं आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलंय। जामखेड तालुक्यातील खर्डा येथे झालेल्या प्रचार सभेत मुंडे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ जामखेड तालुक्यातील खर्डा येथे जाहीर सभा घेतली। त्यांच्या सभेत अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला। यावेळी विजयसिंह गोलेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहाजीराजे राळेभात, डॉक्टर कैलास हजारे, विधिज्ञ नागर गोजे, रमेश थोरे, महालिंग थोरे, अमजद पठाण, रमेश आजबे, शहाजीराजे भोसले, मधुकर राळेभात आदी उपस्थित होते। मुंडे यांनी आपल्या घणाघाती भाषणात आत्ताची निवडणूक निजामशाही विरुद्ध मराठेशाही प्रमाणे असल्याचं सांगत पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका केली। निजामांच्या विरोधातली शेवटची लढाई, त्या लढाईमध्ये मराठी सेनेचा विजय झाला होता। नगरमध्ये सुद्धा अशीच लढाई चालू आहे आणि या 2019च्या नगरच्या लढाईत निजामासारखेच कुजे असलेले जिथे यांचा पराभव करून सुपुत्र म्हणून संग्राम भैया जगताप या भागाचे खासदार झाल्याशिवाय राहणार नाही। आज सर्वप्रथम मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर विश्वास व्यक्त करतो। त्यावेळेस समोरच्या लोकांकडे बघून मोदी म्हणायचे, अच्छे दिन, की समोर बसलेली लाखो लोक म्हणायचे आने वाले है। आता अच्छे दिन म्हणल्यावर तुम्ही जसं हसला तसा संबंध देश हसतो। मला खर्डा आणि जामखेड परिसरामध्ये माहित नाही, पण आमच्या बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यात किंवा बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यात एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला अच्छे दिन म्हणलं तर समोरचा माणूस एक तर हसतो नाही तर हसली तो। नितीनजींनी त्याचं उत्तर दिलं, ते म्हणले ये अच्छे दिन विच्छे दिन कुछ नहीं होते, उसको महसूस करना होता है। मी आज खर्ड्याच्या जनतेला विचारायला आलो आहे, मागच्या 5 वर्षात क्या आपको अच्छे दिन महसूस हुए हैं? अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं, फसवला। त्याच सभेमध्ये नरेंद्र भाई मोदी म्हणायचे, मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और इस देश की जनता के हर एक खाते में, तेवढं मात्र पक्क तुमच्या लक्षात आहे। भावानो, आता जर या निवडणुकीत झालं तर खरं, नाहीतर काही खरं नाही। नाही तरी भाजपचे लोक दिल्लीत म्हणायच लागले की ही निवडणूक शेवटची निवडणूक आहे। 2019 नंतर पुन्हा मोदी जर बसला तुमच्या माझ्या दुर्दैवानं तर 2-3 महिन्यानंतर मोदी टीव्हीवर प्रकट होईल, नोटबंदी सारखं भाषण करील, मेरे प्यारे देशवासियों आज से इस देश में चुनाव बंद। मग काय करणार आहे? मग ग्रामपंचायत नाही, सेवा सोसायटी नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, विधानसभा नाही, केंद्रातलं मंत्रिमंडळ नाही, एकटाच गब्बर सिंग। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही आमदार जगताप यांनाच खासदार करण्याचं आवाहन केलं। 5 वर्ष खोटे आश्वासन देऊन आमच्या शेतकऱ्याला लुटण्याचं पाप आणि काम या मोदींनी केलेलं आहे। त्यामुळे थेट मतदान आता होईल ते घड्याळाला होईल आणि ते थेट मतदान फक्त शरद पवार साहेबांना या ठिकाणी होणार। मी जास्त वेळ घेत नाही। या ठिकाणी धनुभाऊ प्रचंड पद्धतीची लाट राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली, ही लाट शेतकऱ्याची लाट आहे। ही शेतकऱ्याचं मतदान आहे। येणाऱ्या 23 तारखेला आपल्या सर्व शेतकरी बांधवाला या ठिकाणी माझे हात जोडून कळकळून विनंती, आपल्या चपला सहित पाया पडून विनंती की 23 तारखेला घड्याळाला
मतदान म्हणजे शेतकऱ्याला मतदान आहे. आता एवढी वाईट अवस्था कालच्या या पेजवर ते म्हणले की खैरीचा तलाव जो 40 वर्षापूर्वी झालाय तो भाजप मत मी बांधला. खरं तर त्यावेळेस मी शिवसेनेत काम करत होतो. बऱ्याचशा दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी अमृतलिंगचा 95 साली सुरू केलेला तलाव अजून पूर्ण झाला नाही. 95 ला भाजप सेनेचं राज्य होतं त्यावेळेस सुरू केला तो अजून चालूच आहे पण बांधला नाही. आणि म्हणून भाजपने काय 5 वर्षात काय दिलं किंवा त्यांच्या सत्ता काळात काय दिलं हे आपल्या सगळ्याला माहिती. फक्त आपल्याला विचारतात की तुम्ही 50 वर्षात काय दिलं. 50 वर्षात ही सगळी तळी दिली, सगळ्या शिक्षण संस्था दिल्या, सगळे कारखाने दिले, लोकांना नोकऱ्या दिल्या. आता तुम्ही 5 वर्षात काय दिलं. 5 वर्षात नोटबंदी दिली, जीएसटी दिली, लोकांच्या नोकऱ्या काढून घेतल्या आणि माणसाला देशोधडीला लावलं. आणि म्हणून या देशोधडीला लावणाऱ्या सरकारच्या विरोधात हा सगळा जनसमुदाय उठलेला आहे आणि म्हणून हे सगळे अनुभव सांगणार आहेत. मुंडेंच्या सभेला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.